महाराजा विजेता सर्वात उत्कृष्ट प्रबोधनकारात्मक देखावा व मंडळ मीरा रोडचा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. थँक्यू सो मच श्री गुजकर सर, मीरा मंडळ वसई विरार आयुक्तालय कडून त्यांच्या हस्ते आपल्याला ही एबीपी माझाची ही ट्रॉफी देण्यात आली आहे. आज गेल्या 5 वर्षाचं काम, 9 वर्षाचं आपलं सेशन आणि सर्व बघून हे आज आपल्याला ट्रॉफी दिली गेली आहे एबीपी माझाकडून. पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्वचित ट्रॉफी आहे, त्यातली पूर्ण मुंबई उपनगरामध्ये आपल्या मंडळाला ट्रॉफी दिली गेली आहे. क्या बात आहे. मी आपले आगमनपासून ते विसर्जनमध्ये सर्वांच्या जेवणाचा हातभार लागतो. त्या प्रत्येक मेंबरला, प्रत्येक टीमला, प्रत्येक रहिवासीला मी धन्यवाद इच्छितो की त्यांच्या तर्फे ही ट्रॉफी खरं तर ते आपल्या सेक्टर 9च्या रेसिडेंट्सची आहे. सर, मी 2 शब्द तुम्हाला सांगतो. आम्हाला नेहमी आवडतं जेव्हा तुम्ही 2 शब्द आमच्या मंडळाला बोलता. मीरा रोडचा महाराजा गणेशोत्सव मंडळाला एबीपी माझा, जे की मराठी बातम्यांचं नंबर 1 न्यूज चॅनल आहे, नंबर 1 सोशल मीडिया न्यूज कॅम्पेन चालवतं, त्यांच्याकडनं वेल डिझर्विंग अवॉर्ड जो आहे तो मीरा रोडचा महाराजा गणेशोत्सव मंडळाला भेटलेला आहे. आणि द बेस्ट रेकमेंडेशन इज, ती जी कॅटेगरी आहे, तो जो प्रवर्ग आहे त्यामध्ये म्हटलेला आहे सर्वोत्कृष्ट प्रबोधनात्मक देखावा, द बेस्ट टुवर्ड्स सोसायटी, द बेस्ट टुवर्ड कम्युनिटी. आणि हा खूप वेल डिझर्विंग अवॉर्ड भेटलेला आहे. हा मंडळातील सर्वात वयोगटातील लहान कार्यकर्ता ते सर्वात वयोवृद्ध कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्यांचे पालक, त्यांचे रिलेटिव्ह, इथले रहिवासी या सर्वांचा खूप मोठा सन्मान आहे. सो वन्स अगेन व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन, एन्जॉय दिस मुवमेंट. आणि तुमचे जे लहान मुलांचा आता डान्स परफॉर्मन्स सुरू आहे, ते बरेचसे परफॉर्मन्स बाकी आहे, प्लीज कॅरी ऑन. त्यांना डान्स केल्याशिवाय जाऊ नका देऊ, कारण ते खूप तयारी करून आलेले आहेत. व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन अँड व्हेरी ऑल द बेस्ट. कीप इट अप, कीप गोईंग ऑन द सेम वे, ऑन द सेम पॅटर्न अँड द सेम कमिटमेंट. थँक्यू वन्स अगेन. मीरा रोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 9 मीरा रोडमध्ये स्थित आहे. आणि यावर्षी आमचं 35वं वर्ष झालं आहे, साजरा करतो आहे आम्ही गणेशोत्सव. मूर्ती आमची सेम असते दरवर्षी, आणि बाप्पा त्याच आकारामध्ये नवीन ते स्माईल आम्हाला दिसते. आणि आम्ही फक्त धोतीचा कलर वगैरे चेंज करतो, पण मूर्ती आमची सेम असते. कारण आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत मिलिंद मिराशी साहेब, त्यांचं असं एक हे आहे की डोळे बंद करून जेव्हा आपण असं प्रार्थना करतो आणि महाराजाला स्मरण करतो, तर हीच एक मूर्ती आपल्याला महाराजाची समोर आली पाहिजे, सर्वांना दिसली पाहिजे, म्हणून आपण मूर्ती बाप्पाची सेमच ठेवतो. हे आमचं मूर्ती संदर्भात. सामाजिक उपक्रम काय आहे? तुम्ही अवेअरनेससाठी कॅम्प वगैरे, मार्गदर्शन शिबिर? गेल्या 5 वर्षापासून मंडळाला एक नवीन विजन आणि एक तरुणांना घेऊन जे सिनियर टीमनी जे एक नवीन विजन तयार केलं आहे, तर 2019 पासून आम्ही रोबोटिक्सचा पहिला बेसिक ट्रेनिंग कार्यक्रम ठेवलेला. 200 मुलांना मंडळाने फ्री रोबोटिक्स ट्रेनिंग दिलेली. त्याच्यानंतर आम्ही फायर ट्रेनिंग दिली होती, फायर ब्रिगेडची ट्रेनिंग दिली होती. त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशन प्लाझ्मा कॅम्प केलं होतं टाटा मेमोरियल राजीव गांधी ब्लड बँकसोबत. आणि ह्याच्यानंतर आम्ही सायबर क्राईम केलं होतं मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयसोबत घेऊन. ते आपले सिनियर PI आहेत. यावर्षी आपण 4 वेगळे कार्यक्रम एकत्र घेतले होते, ज्याच्यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय प्लस HCG कॅन्सर हॉस्पिटलला सोबत घेऊन ॲज अ हेल्थ पार्टनर आपण से नो टू ड्रग्स कॅम्पेन, जे मीरा भाईंदरमध्ये खूप टॉक ऑफ द टाउन टॉपिक आहेत,
त्याची अवेअरनेस करण्यासाठी श्री संतोष घाडगे साहेबांना बोलवलं होतं. आणि मग AI वर्सेस सायबर क्राईम, म्हणजे AIची जे साथ चालली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं कसं हे करतो आहे आणि सर्वांना त्रास होतो आहे त्याचा आणि समजत पण नाही, त्याबद्दल सायबर क्राईम आणि पोलिसांची काय तयारी आहे डील मागे त्याच्याबद्दल. तर सुजित कुमार गुंजकर साहेबांनी त्याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन केलं. तसंच पॉक्सको ॲक्ट त्याच्यावरती संध्या पवार मॅडम होते आयुक्तालयामधून, त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि चौथे म्हणजे आमचे महत्त्वाचे अजून एक स्पीकर होते डॉक्टर यश माथुर HCG हॉस्पिटलमधून, कॅन्सर हॉस्पिटलमधून. त्यांनी ड्रग्ज घेतल्यावरती ड्रग्सची ट्रीटमेंट आणि रिहॅबिलिटेशन सेंटर जाऊन किती त्रास होतो एक मुलाला किंवा एखादा पेशंटला, त्याची माहिती दिली, ज्यानेकरता पूर्ण एक चांगलं स्टार्ट टू एंड आमचं एक चांगला कार्यक्रम झाला आयुक्तालय आणि HCG कॅन्सर हॉस्पिटलसोबत. आणि एका मोठ्या लेवलवरती आपण एक मेसेज द्यायचं होतं, फक्त मीरा भाईंदर नव्हे तर मुंबई नव्हे तर महाराष्ट्र लेवलवरती, की प्रत्येक मंडळाने असं एक सामाजिक उपक्रम केलं पाहिजे, जेणेकरता जनजागृती झाली पाहिजे आणि सर्वांना ही माहिती पोचली पाहिजे आणि आपण एक ब्रिज बनलं पाहिजे प्रत्येक मंडळ, गणपती आणि नवरात्र मंडळ, हीच आमची विनंती आहे. मीरा रोडचा महाराजा ये गणेशोत्सव मंडल का 35वां साल है और ये 35 सालों में ये मंडल ने जो समाज के लिए, सोसाइटी के लिए, यहाँ के नागरिकों के लिए जो अलग अलग तरह के इनिशिएटिव्स अरेंज किए हैं और लोगों को जानकारी दी है, जागरूक किया है, इसी तरह का आदर्श रखते हुए सभी गणेशोत्सव मंडल अगर इसी तरह के उपक्रम शुरू करें तो गणेशोत्सव में जो हम लोग गणपति बाप्पा की प्रार्थना करते हैं कि हमको किसी भी विघ्न से दूर रखे, संकट से दूर रखे, तो समाज को अगर ये प्रबोधन मिल जाए तो पूरा समाज पूरे विघ्न से दूर रहेगा, कोई संकट नहीं आएगा। फिर चाहे वो नारकोटिक ड्रग्स से रिलेटेड इश्यूज़ हो, साइबर क्राइम से रिलेटेड इश्यूज़ हो, क्राइम अगेंस्ट वुमन या क्राइम अगेंस्ट चाइल्ड हो, ये सभी विषय में अगर इसी तरह सभी मंडल प्रबोधन करने लगेंगे तो एक स्वस्थ सुरक्षित समाज निश्चित रूप से तैयार होगा। सर, हमारे चैनल के माध्यम से जो दर्शक हैं उनको साइबर क्राइम के बारे में थोड़ी सी जानकारी। जी बिल्कुल, आज हमारा जो यहाँ पे अवेयरनेस प्रोग्राम था उसमें हम लोगों ने इसी पर चर्चा की, इसी पर हम लोगों ने जो उपस्थित मंडल के पदाधिकारी थे, स्थानिक रहवासी थे, उनको इसी स्थिति पर जानकारी दी कि इस समय ट्रेंडिंग साइबर क्राइम क्या हो रहे हैं। तो हम लोग देख रहे हैं कि व्हाट्सएप से जो इमेजेस या APK फाइल्स आ रही है, लोग उसको ब्लाइंडली डाउनलोड करते हैं। डाउनलोड करते समय वो फाइल्स बहुत सारे परमिशंस मांगती है हम लोगों को और यूज़र जो है वो अननोइंगली अलाउ कर देता है, जिसकी वजह से उनका डेटा ब्रीच हो जाता है और उनके बैंकिंग कॉम्प्रोमाइज़ हो जाते हैं और उनके बैंकिंग से बहुत सारे ट्रांजेक्शन हो जाते हैं और उनके साथ फ्रॉड हो जाता है। तो ऐसे APK फाइल से बच के रहिए। सोशल मीडिया में जो इन्वेस्टमेंट प्लान्स प्रमोट हो रहे हैं, जैसा कि हम लोगों ने वीडियोस में भी दिखाया कि जो वित्त मंत्री है भारत देश के, वो बता रहे हैं कि आप ये प्लान में इन्वेस्ट कीजिए, जो कि पूरी तरह से गलत फेक AI जनरेटेड वीडियो है। और इसी तरह के और भी साइबर क्राइम्स के बारे में हम लोगों ने यहाँ पर जानकारी दी और साइबर क्राइम से सतर्क रहने के लिए इस तरह के जो पॉम्पलेट्स थे वो भी हम लोगों ने डिस्ट्रीब्यूट किए हैं। कहाँ पर साइबर क्राइम रिपोर्ट करना है इसकी भी जानकारी हम लोगों ने यहाँ पर पॉम्पलेट के जरिए लोगों तक पहुँचाई। सर, हमारे चैनल के माध्यम से गणेश भक्तों को क्या संदेश देना चाहिए? गणेश भक्तों को यही संदेश देंगे कि जो इस तरह के अवेयरनेस प्रोग्राम अरेंज करते हैं, ऐसे मंडल के आप सहभागी सदस्य बनिए, ऐसे मंडल को प्रोत्साहित कीजिए और अगर आपके मंडल इस तरह के कार्यक्रम आयोजित नहीं करता है तो आप आपके मंडल को सुझाव दीजिए कि ऐसे भी पब्लिक इनिशिएटिव्स अरेंज करें, जिससे कि जो वहाँ के रहवासी है, मंडल के पदाधिकारी है, उनके कुटुंबीय है, उनका हित और समाज की सुरक्षा, ये दोनों जिम्मेदारियां वो मंडल निभा पाए। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।